आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. या कर्मचाऱ्यांना मिळणार ग्रॅज्युटीचा फरक. उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा 22 ऑगस्ट 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासदायक बातमी समोर आली आहे. ग्रॅज्युटीच्या कमाल मर्यादेबाबत उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला असून 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीचा फरकाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाने 1 सप्टेंबर 2024 नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युटीची कमाल मर्यादा 20 लाख रुपये लागू असल्याचा शासन निर्णय काढला होता. मात्र त्यापूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ही वाढीव मर्यादा लागू करावी अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीसाठी मुंबई खंडपीठाच्या नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्याने 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2024 दरम्यान निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 20 लाख रुपयांची ग्रॅज्युटी मर्यादा लागू करावी अशी मागणी केली होती. उच्च न्यायालयाने मागणी मान्य केली. समोर झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करत शासनाला आवश्यक निर्देश देण्यात आले. त्यामुळे ह्या कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार ग्रॅज्युटीच्या रकमेतील फरक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवृत्तीनंतर ग्रॅज्युटीची रक्कम मिळाल्यानंतर आता फरकाची रक्कम मिळण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक कागदपत्राची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. फरकाची रक्कम कशी मिळणार? मूळ आस्थापनेकडून निवृत्तीच्या वेळी पेन्शनची फाईल तयार करून संबंधित कार्यालयाकडे पाठवण्यात येते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर पुढील मंजुरीची प्रक्रिया केली जाईल. मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार पात्र ग्रॅज्युटीची रक्कम निश्चित केली जाईल. त्यानुसार आधी मिळालेली ग्रॅज्युटी आणि आता पात्र ठरणारी रक्कम यातील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना बँक खात्यात जमा केली जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारणपणे काही कालावधी लागू शकतो. त्यासाठी संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या मूळ कार्यालयाशी तसेच संबंधित विभागाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे आणि पुढील कारवाईची माहिती घ्यावी. 20 लाखांपर्यंत ग्रॅज्युटीची मर्यादा. आयोगाच्या शिफारशीनुसार ग्रॅज्युटीवरील कमाल मर्यादा 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र हा लाभ केवळ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान केंद्र सरकारने यापूर्वी ग्रॅज्युटी सुधारणा विधेयक 2017 लोकसभेत सादर केले होते. त्यानंतर 2017-18च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक संमत झाले. ग्रॅज्युटीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या मूळ पगारावर आणि महागाई भत्त्यावर आधारित असते. कायद्यानुसार देय असलेली कमाल ग्रॅज्युटीची रक्कम 20 लाख रुपये आहे. या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम देण्यास संबंधित नियमानुसार परवानगी नसते. या निर्णयामुळे 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत निवृत्त झालेल्या पात्र कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी फरक मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. वरील माहिती दिलेल्या वृत्तपत्रातील अर्थाच्या आधारे मांडण्यात आली आहे. प्रत्यक्ष फरकाची रक्कम व पात्रता संबंधित शासन निर्णय, न्यायालयीन आदेश आणि विभागीय प्रक्रियेद्वारे निश्चित होईल. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतो.